माओवादी कम्युनिस्ट पक्षाला हा मोठा धक्का असला तरी हिडमाचा खात्मा होणार हे निश्चितच होतं. 30 नोव्हेंबर 2025 ही त्याच्या खात्म्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण त्याआधीच त्याचा खेळ खल्लास करण्यात आला. त्याआधी त्याने शरण येण्याचा एक प्रयत्न केला होता. बस्तरमधील एका पत्रकाराशी त्याने संवाद साधला. त्याला लिहिलेलं तेच हे पत्र होतं. पत्रकाराने सरकार आणि हिडमा यांच्यात समन्वयकाची भूमिका बजावावी असं त्याला वाटत होतं. पण वेळ निघून गेली होती. त्या पत्रकाराने आंध्र प्रदेशमध्ये यावं आणि लपलेल्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटावं असं हिडमाने त्याला म्हटलं होतं. 10 नोव्हेंबरचं ते पत्र होतं. 30 नोव्हेंबर ही हिडमाच्या खात्म्याची तारीख निश्चित करण्यात आली होती. पण 12 दिवस आधीच त्याचा कार्यभाग संपुष्टात आला. हिडमाने पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी या कुख्यात बटालियन क्रमांक 1चं नेतृत्व केलं होतं. हा बस्तरमधून केंद्रीय समितीमध्ये पोचलेला एकमेव आदिवासी नेता होता. अर्थात शहरी नक्षलवाद्यांनी पुस्तकांमधून नक्षलवादाला खतपाणी घालायचं, पण प्रत्यक्ष मैदानात लढायचं ते हिडमासारख्या आदिवासी आणि वनवासींनी. 10 नोव्हेंबर रोजी छत्तीसगडचे उपमुख्यमंत्री विजय शर्मा यांनी त्याच्या आईला भेटून त्याला आत्मसमर्पण करण्याचं आवाहनही केलं. मात्र त्याने प्रतिसाद दिला नाही. विजय शर्मा त्याच्या घरी गेले होते. त्याच्या 70 वर्षांच्या आईला भेटले. तिनेही आर्जव केलं की हिडमाने शरण यावं आणि आपल्या लोकांमध्ये पुन्हा एकदा नव्याने जीवन जगण्यास सुरुवात करावी. पण हिडमाकडून कोणताही प्रतिसाद आला नाही.